नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग नाशिक या ठिकाणी चौकीदार या पदाची भरती निघालेली आहे। एकूण जागा असणार 478। जर तुम्ही यासाठी अर्ज भरला नसेल तर याची अंतिम तारीख आहे 27 मे पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 27 मेची अंतिम तारीख आहे आणि याची पात्रता फक्त 10वी पास मागितलेली आहे। तर आता ज्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरलेला आहे त्यांना अशा प्रकारचा एक मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। त्या मेसेजचा अर्थ काय बघून घ्या। तर बघा मित्रांनो, डिअर कॅन्डिडेट, युअर ट्रिबल डेव्हलपमेंट कमिशनरेट नाशिक वॉचमॅन अप्लिकेशन इज पेंडिंग। तर बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की आपला जो अप्लिकेशन आहे हा पेंडिंग आहे, म्हणजे आपला पूर्णपणे अर्ज भरला गेलेला नाही आहे। ठीक आहे, नंतर म्हटलेलं बघा, कम्प्लीट अप्लिकेशन अँड पेमेंट सून, म्हणजे या ठिकाणी आणखी म्हटलेलं की अप्लिकेशन पूर्ण करा आणि पेमेंट पण करा। बरेचसे विद्यार्थ्यांनी आपलं अप्लिकेशन पण भरलेलं आहे, पेमेंट पण केलेलं आहे, तरी त्यांना अशा प्रकारचा SMS आल्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडलेले आहे। पण याचा अर्थ एवढाच आहे, जर तुम्ही नाशिक वॉचमॅनचा फॉर्म भरला असेल तर आपला अप्लिकेशन जो आहे तो पूर्ण भरला नसेल तर लवकर लवकर पूर्ण करून घ्या आणि आपलं पेमेंट पण करून घ्या। आणि समोर पण म्हटलेलं आहे, इग्नोर यू डन। इग्नोर म्हणजे सोडून द्या जर तुम्ही पेमेंट पण केलं असेल आणि आपला फॉर्म पूर्ण पण भरला असेल। तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज पूर्ण भरलेला त्यांना पेमेंट केलेला त्यांना काही करण्याची गरज नाहीये, आणि ज्यांनी आपलं फॉर्म भरलेला रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण अप्लिकेशन पूर्ण भरलेलं नाहीये, पेमेंट केलेलं नाहीये, ते लवकर लवकर आपलं पेमेंट आणि अप्लिकेशन पूर्ण भरून घ्या। याची अंतिम तारीख 27 आहे। एवढ्यासाठी हा SMS पाठवण्यात आलेला आहे, बाकी या SMS चा काही अर्थ नाहीये। तुम्ही आपला अर्ज भरलेला आहे, आपलं परीक्षा शुल्क भरलेलं आहे, तुम्हाला या ठिकाणी काही करण्याची गरज नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं। ठीक आहे मित्रांनो, तो SMS आपण वाचलेला आहे आणि SMS चा अर्थ काय हे पण तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे। जर तुम्हाला SMS आला असेल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही। जर तुम्ही आपला अप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, पेमेंट केलेला आहे, प्रिंट काढलेली आहे, तर तुम्हाला या ठिकाणी काही करण्याची गरज नाही आहे। पण तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करून फॉर्म सोडून दिलेला असेल तर लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्या, पेमेंट करून घ्या। 27 मेची अंतिम तारीख आहे, बस एवढाच अर्थ या SMS चा होता। ठीक आहे, तुम्ही आपला अर्ज भरला असेल लवकर लवकर भरून घ्या, 27 मेची अंतिम तारीख आहे। ठीक आहे मित्रांनो, तो व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।